नमस्कार. स्क्वॅप स्वयंमूल्यांकन माहिती भरताना लक्षात घ्यावयाच्या बाबी. स्क्वॅप महाराष्ट्र ॲप वापराबाबत महत्त्वाच्या सूचना. मुख्याध्यापकांनी आपल्या मोबाईलमध्ये www.maa.ac.in या वेबसाईटवरील स्क्वॅप टॅबमधील अनुक्रमांक 8मध्ये देण्यात आलेल्या लिंकवरून स्क्वॅप महाराष्ट्र हे ॲप डाउनलोड करून घ्यावे अथवा गुगल प्ले स्टोअरवरून स्क्वॅप महाराष्ट्र हे ॲप डाउनलोड करून घ्यावे. मोबाईलमध्ये ॲप ओपन केल्यावर सर्वात प्रथम लॉग इन विंडो दिसेल. मोबाईलमध्ये ॲप ओपन केल्यावर लॉग इनसाठी मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेचा UDIS नंबर नमूद करावा. त्यानंतर पुढे जा या बटणावर क्लिक करून पुढील विंडो ओपन होईल. नवीन विंडो शाळेचा UDIS मध्ये नोंदवलेला ईमेल ID नमूद करावा व पुढे जा या बटणावर क्लिक करून पुढील विंडो ओपन होईल. नवीन विंडोवर मुख्याध्यापक यांचा UDIS प्लसमध्ये नोंदवलेला मोबाईल नंबर, फोन नंबर 10 अंकी नमूद करावा व पुढे जा या बटणावर क्लिक करावे. पुढील विंडो ओपन होईल. नवीन विंडोवर स्क्वॅपसाठी प्राप्त झालेला पासवर्ड नमूद करावा. UDIS प्लसमध्ये नोंदवलेल्या ईमेल IDवर हा पासवर्ड आपणाला प्राप्त झाला आहे. आपण UDIS प्लसमध्ये नोंदवलेल्या ईमेलवरील इनबॉक्समध्ये ईमेल प्राप्त झाला आहे का याची खात्री करावी. पासवर्ड प्राप्त न झाल्यास खालील सूचनेनुसार कारवाई करावी. पुढे जा या बटणावर क्लिक करावे. पुढील विंडो ओपन होईल. इथे आपल्याला शाळेचा UDIS नंबर, मुख्याध्यापकांचा UDIS प्लसमध्ये नोंदवलेला मोबाईल नंबर, शाळेचा UDIS प्लसमधील ईमेल ID, स्क्वॅपसाठी प्राप्त झालेला पासवर्ड दिसेल. त्याखाली लॉग इन बटन दिसेल. त्या बटणाला क्लिक केल्यानंतर पुढील विंडो ओपन होईल. येथे आपणाला 3 टॅब दिसतील. पहिल्या टॅबमध्ये शाळेच्या संबंधित सर्व माहिती दिसेल. शाळेचे नाव, शाळेचा UDIS नंबर, मुख्याध्यापकाचे नाव, केंद्र, तालुका, जिल्हा, आपली माहिती बरोबर असल्याची खात्री करावी. त्याखाली स्वयंमूल्यांकन सुरू करा हा दुसरा टॅब दिसेल. त्यावर क्लिक करावे. पुढील विंडो ओपन होईल. येथे सुरुवातीस सारांश दिसेल. एकूण मानकांची संख्या 128, प्रतिसाद नोंदवलेल्या मानकाची संख्या 0, प्रतिसाद न नोंदवलेल्या मानकाची संख्या 128, प्राप्त गुण, एकूण गुण 512 पैकी त्याखालील 1 ते 128 मानके क्रमांक दिसतील. ज्या मानकासाठी प्रतिसाद नोंदवायचा आहे त्या मानक क्रमांकावर क्लिक करून पुढील विंडो ओपन होईल. त्या विंडोमध्ये सुरुवातीला मानक क्रमांक, त्याखाली मानक विधान व त्यानंतर त्या मानकाशी संबंधित वर्णने दिसतील. आपल्या शाळेसाठी लागू होणारे वर्णन विधान निवडून त्यावर क्लिक करावे. क्लिक केल्यानंतर त्या वर्णनातील विधानाचे पुरावे नोंद करण्यासाठी पेस्ट प्रूफ हा टॅब ओपन होईल. येथे आपण या मानकासाठी तयार केलेली गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट करावी. गुगल ड्राईव्हची लिंक पेस्ट केल्यानंतर सबमिट हा टॅब ओपन होईल. त्यावर क्लिक करावे. आपला त्या मानकाशी प्रतिसाद नोंदवला जाईल. अशा प्रकारे 1 ते 128 मानकासाठी प्रतिसाद नोंदवायचा आहे. या सर्व मानकाचा प्रतिसाद नोंदवणे बंधनकारक आहे. सर्व मानकाचा प्रतिसाद नोंदवल्यानंतर स्वयंमूल्यांकन अंतिम करा हा तिसरा टॅब ओपन होईल. जोपर्यंत सर्व मानकाचा प्रतिसाद नोंदवला जाणार नाही तोपर्यंत स्वयंमूल्यांकन अंतिम करा हे टॅब ओपन होणार नाही. स्वयंमूल्यांकन अंतिम करा या टॅबवर क्लिक केल्यानंतर मुख्याध्यापकासाठीचे हमीपत्र दिसेल. या हमीपत्राचे वाचन करावे व त्याखाली दिलेल्या चेकबॉक्सवर क्लिक करावे. चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर स्वयंमूल्यांकन अंतिम करा हे बटन ओपन होईल. त्यावर क्लिक करावे. आपल्या शाळेचे स्वयंमूल्यांकन पूर्ण होईल. पुढील पेजवर आपणाला प्रतिसाद यशस्वीरित्या नोंदवला आहे, आपले मनपूर्वक अभिनंदन असा संदेश
सर्वात वर दिसेल त्याखाली आपल्या शाळेची संपूर्ण माहिती दिसेल. आपण फायनल सबमिशन केल्यानंतर प्रतिसाद डाउनलोड या टॅबवर क्लिक करून घ्यावा. डाउनलोड केलेल्या प्रतिसादाची प्रत शाळा स्तरावर जतन करून ठेवावी. याच पेजवर आपणाला आपला प्रतिसाद व आपले प्राप्त गुण तसेच प्रतिसाद नोंदवलेल्या मानकाची संख्या, प्रतिसाद न नोंदवलेल्या मानकाची संख्या, लागू नाही हा पर्याय निवडलेल्या मानकाची संख्या इत्यादी माहिती दिसेल. याच पेजवर स्वयंमूल्यांकन पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र डाउनलोड या टॅबवर क्लिक करून घ्यावे व त्यावर प्रत शाळास्तरावर जतन करून ठेवावे. आपला प्रतिसाद पूर्ण नोंदविल्यानंतर आपल्या शाळेला प्राप्त झालेले गुण मुख्याध्यापक मार्गदर्शिकेत दर्शविल्यानंतर आपल्या शाळेला कोणती श्रेणी मिळाली आहे याची खात्री करून घ्यावी. स्वयंमूल्यांकन, भाई मूल्यांकन, त्रयस्थ पक्षाद्वारे केले जाणारे मूल्यांकन करताना खालीलप्रमाणे स्तरनिहाय गुणदान करून संबंधित शाळेची श्रेणी निश्चित करण्यात येईल. एकूण गुणांपैकी प्राप्त गुणावर आधारित श्रेणी निश्चित करता येईल. प्राप्त गुण 91 ते 100 अ+, 81 ते 90 अ, 71 ते 80 ब+, 61 ते 70 ब, 51 ते 60 क+, 50% कमी क. आपल्या शाळेची माहिती नोंदवण्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद.